रुपाली पाककलेमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। उपवासाला असा पदार्थ जर खायला मिळाला तो कोण नाही उपवास करणार, सगळेच उपवास करतील। तर आज आपण मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत साबुदाण्याचे पॅटीस तयार करणार आहोत। या पॅटीसला तुम्ही चटणी बरोबर किंवा दही बरोबर सुद्धा खाऊ शकता। चला मग जास्तीचा वेळ न दवडता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। गॅसवरती इथे मी एक पॅन ठेवलेला आहे। पॅनमध्ये आपल्याला 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे। हा साबुदाणा आपल्याला लो फ्लेमवरती छान रंग बदलेपर्यंत आपण याला परतून घेणार आहोत। साबुदाण्याचा हलका रंग चेंज झाला ना की आपल्याला गॅस बंद करायचा आहे। साबुदाणा जर अशा पद्धतीने आपण छान भाजून घेतलात ना तर आपले पॅटीस सुद्धा छान क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार होतील। आता तुम्ही इथे बघू शकताय बघा, हलका रंग आपला इथे बदलला गेलेला आहे। तर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे पूर्णपणे थंड झाल्यावरती मिक्सरला याची पावडर तयार करून घ्यायची आहे। अगदी एकदम बारीक पावडर तयार करायची आहे। एका बाउलमध्ये आपल्याला 2 बटाटे उकडलेले हे किसून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही मॅशरने सुद्धा मॅश करून घेतलेत ना तरीही चालतील। फक्त याच्या गुठल्या राहू द्यायचे नाहीत, त्यामुळे आपण ह्याला किसणीने किसून घेतलेला आहे। तुम्हाला जर या ठिकाणी बटाटा वापरायचा नसेल तर तुम्ही इथे रताळं सुद्धा वापरू शकता किंवा कच्चं केळं सुद्धा इथे तुम्ही वापरू शकता। आपण जे साबुदाण्याचं पीठ तयार करून घेतलेलं आहे ते याच्यामध्ये घालायचं आहे। अर्धी वाटी भाजलेल्या दाण्याचा कूट घालायचा आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये आपण हिरव्या 2 मिरच्या आम्ही बारीक कट करून घेतलेल्या आहेत त्या घातलेल्या आहेत। चवीनुसार आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे। उपवासाला तुम्हाला जिरं किंवा कोथिंबीर चालत असेल तर तुम्ही तीही घातली तरीही चालेल। सगळं साहित्य आपल्याला मिक्स करायचं आहे आणि पाणी न घालताच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। तर बटाट्याच्या मिश्रणामध्ये हे पीठ सगळं मळून घ्यायचं आहे। जर हे पीठ मळलं जात नसेल तर बटाटा आपल्याला उकडलेला याच्यामध्ये आणखी एक घालायचा आहे। पण आपण इथे साबुदाणा 1 वाटी घेतला होता, त्यामुळे 2 बटाटे हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे। तर तुम्ही बघू शकताय बघा, छान असं हे मळल्या गेलेलं आहे बघा। आता ह्याला हाताला आपला थोडंसं तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे हाताला चिकटणार नाही आणि आपल्याला व्यवस्थित याचा गोळा करता येईल। आपल्याला हा गोळा जो आहे तो लाटून घ्यायचा आहे। याचे आपण पॅटीस तयार करणार आहोत, त्यामुळे अशा पद्धतीने हा गोल राऊंड करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला लाटण्याने हे लाटून घ्यायचं आहे। ह्याला पीठ लावायची कोणती गरज लागत नाही, अशाच पद्धतीने हे लाटून घ्यायचं आहे बघा। लाटताना थोडेसे क्रॅक जातात बघा, तर अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित हे क्रॅक मिटवून पुन्हा आपल्याला हे लाटण्याने लाटून घ्यायचं आहे। आता आपल्याला चौकोनी आकारामध्ये हे असं करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला हे कट व्यवस्थित करता येतील। ह्याचे आपल्याला पॅटीस व्यवस्थित कट करता येतील बघा। आता सुरीच्या साहाय्याने ते मी चौकोन करून घेणार आहे बघा। तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही हे पॅटीस तयार करून घेऊ शकता बघा। किती मस्त एकदम याची पॅटीस तयार होते बघा। अजिबात हे मिश्रण चिटकत नाही आणि तळल्यानंतर सुद्धा मस्त एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार होतात। तुम्ही कधी असे उपवासाचे पॅटीस केले होते का? मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि एक वेळा तरी ह्या नवरात्रीला अशी पॅटीस तुम्ही नक्की करून बघा। तुम्हाला रेसिपी जर आवडली असेल ना तर एक लाईक नक्की करा आणि हो, तुम्ही कोणत्या शहरातून बघताय हा व्हिडिओ ते सुद्धा मला कमेंट्स करून नक्की सांगा, म्हणजे मला सुद्धा तुमचे आभार मानता येतील। आता तुम्ही इथे बघू शकताय बघा, किती छान पॅटीस आपले इथे तयार झाले आहेत। पण आपल्याला हे पॅटीस खूप जाड करायची नाही आहेत आणि थोडे पातळसुद्धा नाही करायचे। अगदी मीडियम साईजचे आपल्याला हे पॅटीस तयार करून घ्यायचे। जाड पण नाही आणि पातळ पण नाही, अगदी मीडियम साईजचे जर तुम्ही हे पॅटीस तयार करून घेतलेत ना तर छान क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार होतील। तिथे तेल छान गरम झालेलं आहे। तेल छान गरम झाल्यावरतीच आपल्याला हे पॅटीस ह्याच्यामध्ये घालायचे आहेत आणि छान कुरकुरीत क्रिस्पी होईपर्यंत हे तळून घ्यायचे आहेत। मीडियम गॅसवरती आपल्याला हे पॅटीस तळायचे आहेत। अगदीसुद्धा स्लो करायचं नाही गॅस आणि एकदम फास्टसुद्धा करायचं नाही आहे। फास्ट केल्यामुळे हे पॅटीस एकदम जळू शकतात, वरून छान क्रिस्पी बनतील पण आतून ते कच्चे राहतील। त्यामुळे आपल्याला मीडियम गॅसवरतीच आपले हे पॅटीस तयार करून घ्यायचे आहेत। आता आपण हे काढून घेणार आहोत। तुम्ही इथे बघू शकता मस्त एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत झालेले आहेत। तर अशाच पद्धतीने बाकीचे पॅटीससुद्धा इथे मी तळून घेणार आहे। तर छान असे क्रिस्पी आणि कुरकुरीत आपले हे पॅटीस खाण्यासाठी ते तयार झालेले आहेत। या पॅटीसला तुम्ही चटणी बरोबर किंवा गोड दही बरोबर तर एक नंबर लागतात। नक्की ट्राय करून बघा। तर तुम्हाला ही उपवासाचे पॅटीस ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बाजूची बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।